3 वेळेस तुम्ही हॅलो. ठिकाणी वाद लावलाय ते सांगते ना तुम्हाला. हा एक मिनिट दादा आपल्याला जास्त प्रश्न विचारायचे. जरा सविस्तर स्टार्ट कर. हां आज रोजी आम्ही आमच्या पूर्वजांना पाहून आजी पंजाय पाहून तिथून आम्हाला पहिल्यापासून फॉल्टची किंवा वैती राहणे आमचं वैती उतार आहे आणि आज रोजी आम्ही इकडे खराब्यात चाललोय ऑलरेडी आम्हाला खेटून इडून इकडे पूर्ण फॉरेस्ट आहे इथं नकाशात पण दाखवतोय हा जो चांदवड रस्ता आहे तो पण फॉरेस्टातून आहे बरोबर आहे मॅडम ऐका साहेबांसंग बोला तुमचा जो प्रॉब्लेम. साहेब साहेब आलेले तिथं बोला चाल. ऐका ना 2 मिनिटं तुम्ही आता पळला का ना काढू असं नाही 2 मिनिटं तुम्ही पॉईंट दाखवताय ना साहेबला कसं काय विचारायचं हो हे असं कसं काय पळू राहिले तुम्ही हो हे असं कावर पळू राहिले मग हो त्यांना बोलून घ्या ना मग पॉईंटला थांबा ना 2 मिनिटं थांबा. ऐका ना ऐका हो आम्ही आपण ज्या ठिकाणी मोजण चालू आहे त्या ठिकाणी आपण मॅडम, त्या इकडे पॉइंटला आहे मुरमी या ठिकाणी आहे व या ठिकाणी दादा काय आहे या ठिकाणी मोजण चालू असताना ज्या पॉईंटमध्ये ज्या चुकीची जी तक्रार आढळलेली ते प्रश्न विचारत असताना जे मोजण करणारे अधिकारी आहे ते म्हटले आमच्या मोठ्या अधिकाऱ्याला विचारा. आता मूळच ज्यावेळेस मोजणी चालू आहे त्या अधिकाऱ्याचं काम आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते सांगणं. त्यांनी इथून लयच पळ काढला. दादा नेमकं काय झालं ते सांगा. ऐका आम्ही पूर्वीपासून तिथं क्षेत्र आहे आमचं आणि तिथून इकडे फॉरेस्ट आहे मॅडमकडे नकाशा आहे बरोबर. आणि ज्या वेळेस ते मोजणीवाले आले त्यांनी 70-80 फूट आम्हाला फॉरेस्टात रस्त्याच्या पलीकडनं पॉईंट सांगा डायरेक्ट उदाहरण देऊन पॉईंट सांगा मला अगोदर कुठं होता ना आता कसं आहे. हे बघा तेव्हा अगोदर तिथं आहे तिथून हे बघा ते बन्नी आहे पूर्वीची बन्नी आहे आमचीवाली ही इथून तिथून आली ती बन्नी आहे आणि जी झाडे लावलेली ते त्या बांधणीची खेटूनची का नाही हा ही बन्नी हे बघ इथं हां हां हा तिथून 70 फूट इकडं लोटलंय आम्हाला फॉरेस्टमध्ये 70 फूट डायरेक्ट या साईडला हो म्हणजे रस्त्याच्या कडेला घातलं पुढे. रस्त्याच्या तिकडल्या बाजूने रस्त्याच्या तिकडच्या बाजूने घातलं हो. पण ते वन विभागाच्या मॅडम इथं आहे त्यांच्याकडे त्यांचा नकाशा आहे त्यांना ते मान्य नाही आहे आणि आम्हालाही ते मान्य नाही आहे कारण की पूर्ण चुकीच्या पद्धतीनं होत आहे आणि ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले ते इथून त्यांनी पळ काढलाय आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोला. आता मला सांगा फॉरेस्टची जागा कुठपर्यंत येते नेमकी फॉरेस्टची मॅडम तुम्ही दाखवतो नकाशा मॅडम सांगतील मॅडम कसं विषय सांगा तुम्ही. जो रस्ता गेलेला आहे हा चांदवड रस्ता तो आमच्या फॉरेस्टमधून आहे म्हणजे तो मालकी क्षेत्रातून नाही. तर यांनी म्हणजे जेव्हा मोजणी केली त्यावेळेस मालकीचा जो पॉईंट आहे तो रस्त्याच्या वरतून दाखवलेला आहे तर ते अच्छा. आम्हाला मान्य नाही फक्त अच्छा. कारण नकाशानुसार ते आमच्या हद्दीत आहे रस्ता पूर्ण आमच्या ह्याच्यात आहे मग यांचा गट तिकडं फॉरेस्ट हां हा 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 म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का फॉरेस्टचा जो एरिया आहे तो रस्ता सुद्धा तुमच्याच एरियात आहे बरोबर. आमच्या ह्याच्यात आहे, हो. आणि यांचं काय म्हणणं हे काय म्हणता आमचं तेच म्हणणं त्यांचं तेच म्हणणं आहे कारण त्यांचं काय म्हणणं आहे मॅडम मग त्यांचं म्हणणं आहे त्यांचं मालकी क्षेत्र आहे रस्त्याच्या खालच्या बाजूलाच आहे वरच्या बाजूला नाही आहे. बर मॅडम काय बोलल्या ऐकलं मॅडम बोलल्या का फॉरेस्टच्या हद्दीमध्ये हा रस्ता गेलेला आहे ऑलरेडी हो, हो. म्हणजे त्यांची हद्द आहे. हद्द आहे. तुमचं काय मत आहे नेमकं तुमचं शेत कुठं इथं स्टार्ट आहे ना आमचं क्षेत्र आहे हो, ना रस्त्याला खेटून नाहीये ऑलरेडी हां ते आज रोजी रस्त्याच्या तिकडल्या बाजून दाखवताय हां हां तर आम्हाला तुमचं ते क्षेत्र इकडून दाखवताय हो, का? आम्हाला मान्य नाहीये ते अच्छा आम्हाला पण मान्य नाहीये आणि फॉरेस्ट मॅडमला पण मान्य नाहीये हे भू अभिलेखवाल्याने एकदम चुकीच्या पद्धतीनं निकाल दिलाय अच्छा हे आणि त्यांना काही जाब विचारले ते इथून पळ काढला आणि वरिष्ठ अधिकारी सोबत बोला. आपण वरिष्ठ अधिकारी जाऊ ना येवला तालुक्यामधील मुरमी गावामध्ये मी सध्या आहे व या ठिकाणी जवळपास 25 ते 30 शेतकरी या ठिकाणी त्यांच्या शेतीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेखच्या मुख्य मॅडम या ठिकाणी आलेले आहे. यांनी जवळपास मला वाटतं कितव्यांदा मोजण करताय तुम्ही 3-4 वेळेस मोजून केली त्यांनी 4 वेळेस 3 ते 4 वेळा मोजण केली आहे परंतु हे त्या मोजणीवर समाधानी नव्हते. आज देखील ते समाधानी नाही आहे. माझ्यासुद्धा एक निदर्शनात एक गोष्ट आली आहे फॉरेस्ट खात्याच्या मॅडम आहे त्या सांगताय की जो डांबरी रोड जो आहे मुरमी ते मला वाटतं तळेगाव रस्ता जाणारा तो रस्ता जो आहे तो आमच्या हद्दीत आहे म्हणजे आमच्या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये तो रस्ता झालेला आहे व संबंधित हे जे शेतकरी त्यांचं पण शेत त्याच्यामध्ये त्यांचं पण नेमकं म्हणणं काय आपण ते ऐकून घेणार आहे. आमचं जे पूर्वजांना पाहून आम्ही करतोय आमचं जी वरुळी त्या वरुळीपासून कंप्लीट 70 फूट मॅडमनी फॉरेस्टात मला रान दाखवलंय त्याच्यामुळे ते आम्हाला मान्य नाही आहे. जे समोरच्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत सांगा. हे बघा आपला जो मुरमी तळेगाव रोड आहे बरोबर या मॅडम काय म्हणत्या का फॉरेस्टची जी जागा आहे ती आमची पूर्णपणे रस्त्यात ते फॉरेस्ट गेलेलं आहे बरोबर बरोबर आणि तुमचं पण शेत तिथंच आहे. तुमच्या शेताची परिस्थिती काय झाली तिथं नेमकी आमच्या म्हणजे तिकडं का आमच्या शेतात कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे
आमच्यावर खूप मोठा अन्याय होतोय. तुमच्यावर नेमकं अन्याय काय होतं? ह्या मॅडमचं काय म्हणणं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला ते मान्य आहे का? म्हणजे आमच्या नकाशानुसार तर सद्यस्थितीला जो रस्ता आहे तो फॉरेस्टच्या 100 नंबर गटनामधून गेलेला आहे. गेलेला आहे, बरोबर. तसं भू अभिलेखनं जो रस्ता दिलाय आज रोजी, म्हणजे जे आम्हाला वावर देत आहे ते तळेगाव रस्त्याच्या तिकडल्या बाजूनं जवळपास जात आहे. म्हणजे जो आम्ही जिथून वावर करतोय तिथून जवळपास 70 फूट रस्ता वावर रस्त्याच्या साईड त्या साईडने जाते. नाही, रस्त्या तिकडल्या साईड नाही, जिथून वावर लागताय ना तिथून 70 फूट तिकडे जात आहे. म्हणजे रस्ता पण येतोय त्याच्यात. अच्छा. हो, म्हणजे खूप आज रोजी वावर कुठे आहे तुमचं मग? आज रोजी ज्या रस्त्यापासून 60-70 फूट मागं, म्हणजे जी वरुळी त्या वरुळीपासून 60-70 फूट पुढे दाखवलंय. अच्छा. आणि ते आम्हाला मान्य नाही आहे. आणि फॉरेस्ट मॅडम पण म्हणताय का ते आमचं आहे. बरं ठीक आहे दादा, 2 मिनटं तुम्ही पुढे या. नंतर आपण मॅडम का पण जाऊ. जवळपास 2दा ते 3दा मोजण झाले. कशाच्या पद्धतीने मोजण झालं आणि किती फुटाचा फरक दरवेळेस जाणवला तुम्हाला? आमचा विषय असा होता, आम्ही 110 गट नंबरचे शेतकरी आहे. आम्ही 2008मध्ये मोजण टाकली, आम्हाला जो पॉईंट दाखवला. त्याच्यानंतर आमचा लगत गट नंबर 109 आहे, त्यांनी मोजण 2017मध्ये टाकली. ते दोन्हींचे पॉईंट एक आले. त्याच्यानंतर 102 आणि 101ची मोजण करायला भूमी अभिलेख मॅडम आल्या, त्यांचे कर्मचारी आले. त्यांनी तो पॉईंट सोडून दुसरीकडं पॉईंट दाखवला. किती फुटाचा अंतर होता तो जवळपास साधारण 20 फुटाचा अंतर होता. त्याच्यानंतर 101 वाल्यांनी त्यांना तक्रार अर्ज केला. तर परत दुसऱ्या वेळेस मोजण करायला आले, परत 10 फूट बाजूला दाखवला पॉईंट. त्याच्यानंतर तो आम्हाला मान्य नव्हता, 110 वाल्यांना नोटीस पण नव्हती आणि काहीच नव्हतं. मग आम्ही तो परत तक्रार अर्ज केली आणि परत ते आज स्वतः मॅडम बघायला आल्या. तो परत 15 फूट बाजूला सरकला आहे. म्हणजे असे 3 वेळेस मोजणी करायला आले आणि 3 वेळेस 15 फूट म्हणजे खूपच मोठं, म्हणजे नाही का? प्रत्येक वेळेस पॉईंट वेगवेगळं दाखवताय. आणि त्यांचे रस्ताच 8 फुटाचा राहतो नाही का? नाही, रस्त्याचा विषय वेगळा आहे. या नाही, पॉईंटचा एक सपोज आपण म्हणजे एखादा जर रस्ता असला तर तो रस्ताच दाखवणार नाही, असं होऊ शकतं. बरोबर बरोबर आहे की नाही मॅडम? काय बरोबर आहे? समजा जर एखाद्याचा रस्ता आहे, आता हे इकडचं शेत आहे इकडचं शेत आहे, हा मधून रस्ता गेलेला आहे. समजा मोजन जर तुम्ही केलं, जर 15 फूट जर मोजन जर इकडं जर दाखवलं किंवा तिकडं जर दाखवलं, तर मग तो रस्ता. पहिली गोष्ट, आपण रस्त्याला धरून मोजणी करतच नाही. टिपण, सर्वे नंबरचे टिपणं, फाळणी नकाशे, जागेवरची परिस्थिती याच्या आधारे मोजणी होते. रस्ता कुठे आहे काय त्याच्या आधारे गटाच्या खुणा निश्चित होऊ शकत नाही. नाही, माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं का? समजा तुम्ही मोजण करताय, आता यांचं काय म्हणणं आहे, 2दा 3दा 10-15 फूट एवढा डिस्टन्स पडला म्हणजे मोजणीमध्ये. समजा रस्ता जर असला मध्ये, हां, आणि जर मोजण्यामध्ये जर फरक पडला तर ते रस्ता कुठं जाईल मग? रस्त्याचा इथं विषयच नाही ना, त्या ज्या पॉईंटला फरक इथलं ना मी सगळ्या असं तुम्ही त्याला धरून प्रश्न विचारा ना. रस्ता असेल तर नाही, असं नका विचारू. आता संबंधित शेतकऱ्यांचं म्हणतोय मी. मी सांगते गॅप या रस्त्या टेप टाकून मोजलं का तुम्ही? 10-15 फूट अंतर आहे तिथे ते 4-2 फुटाचा अंतर पडला, तुम्ही त्याला 10-15 म्हणत्या. तुम्ही टेप टाकला का? तुम्ही टेप टाका आज तिथं आणि मग हा आरोप लावा 10-15 फूट अंतर पडला मला तुमचा. एक सांगा, एक मिनिट, माझा एक प्रश्न आहे मॅडमला, तुम्ही विचारा का 3 वेळेस 3 पॉईंट का बदलताय? दरवेळेस ते अधिकारी बोलताय का आता बदलणार नाही? 2 मिनिट. आमची 101ची आणि 102ची मोजण झाली, त्यावेळेस पॉईंट दिली. थोडं पॉईंटमध्ये त्यांना थोडंसं व्यवस्थित वाटलं नाही. यांच्या अर्जानुसारच त्याने मोजण टाकली. नंतर आता 110ला मान्य नव्हती म्हणून त्याने दोन्ही सर्वे नंबर मोजले. आमचं मोज काही राईट नव्हतं, यमानी क्षेत्र मोज काही संबंध नाही. कोणतं क्षेत्र? इकडचं आमचं 2 मिनिटं बोलणं होते आमचं. हा विषय होता पण तुम्ही बोला. त्यांच्या विनंतीला मान देऊन मॅडम आल्या, भूमीला सर्व कर्मचारी आले. आज मोजून दाखवलं, त्यांचा पॉईंट फिक्स करून दिला. आज ते म्हणते 15-20 फूट कसं सरकलं. आता का सरकलं हे आपल्या डोळ्यात देखताय ना. त्यांनी पूर्ण परिस्थिती पाहिली, पूर्ण जागेचा सर्व गोष्टीचा अंदाज केला आणि मग पॉईंट दिला. तुम्ही त्यांच्या 15-20 फुटाचा रस्त्याचा आरोप देऊ राहिले. आरोपचा विषय नाही, मी आरोप नाही देत. तुमच्या लक्षात, मला काय म्हणे तुमच्या लक्षात आलं का? त्यापर्यंत मी बोललो नाही. तुम्ही मॅडमला म्हणताय तुम्ही 15 फुटाचा रस्ताच जाऊ शकतो, मग गायब होऊ शकतो. या रस्त्याचं नाही बोलत. टेप लावा मग बोला. ही जागा अशी 15-20 फुटाची नाही ती. मॅडम काय हे सगळं प्रकरण बघितलंय, मोजनमध्ये नेमके काय अडचण येत आहे मॅडम? मोजणी करताना पहिल्यांदा इकडचे सर्वे नंबर मोजलेले, थोडंसं इकडचे सर्वे नंबर मोजलेले, त्या आधारे त्या सर्वेअरने तिथं पॉईंट दिला. त्याच्यानंतर जेव्हा ह्यांची तक्रार आली त्यावेळी मी दुसरं सर्वेअर पाठवलं की आम्हाला तर रेकॉर्ड बरोबर दिसते, मग जागेवर पॉईंट देताना गल्लत झाली का काय सर्वेअरची. त्यांनी जे पॉईंट दिले ते बरोबर दिले म्हणून दुसऱ्या सर्वेअरला पाठवलं, तर त्यावेळी काय मोजणी केली नाही. पण तरी पण ते पॉईंट देताना झाली बहुतेक चूक, ते पॉईंट बदलले.
तरी पण यांची तक्रार होती कायम. म्हणून मग मी काय म्हटलं की वरचे सर्वे नंबर आम्ही पुन्हा खात्री करतो. इकडचे मोजले होते, समोरचे मोजायचे बाकी होते. ते सर्वे रस्त्यापासून आम्ही मोजले, त्याचा रेकॉर्ड बसवलं आणि त्याच्या आधारे जे आलेले आहे आता फायनल आम्ही ते पॉईंट दिलेले आहेत. आलं लक्षात? हां. मॅडम आता एक विषय, सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता फॉरेस्टचा जो विषय, फॉरेस्टचं ते काय म्हणता, रस्ताच आमच्या हद्दीत आहे आणि हा 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 पण हा सांगितलं रस्त्याला आणि हा दादा काय म्हणतो, रस्त्याला तू काय म्हणतो? ते फॉरेस्टमधून रस्ता आणि तो आज आमच्या शेत तिकडे सरकून दिलाय 60-70 फूट. आमचे जे नेहमीचं शेत करतोय ना तिथून जवळपास 70 फूट आजही टेप लावून दाखवेल तुम्हाला एवढ्याला, पण 70 फूट तिकडे लोटलाय आम्हाला. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, मोजणी ही सर्वे नंबरचे टिपणं आणि फाळणी नकाशा जागेवरची परिस्थितीप्रमाणे होते. रस्त्याला प्रमाण मानून आपण मोजणी करून हद्दी खुणा निश्चित करत नाही. आलं का मॅडम लक्षात? आमची वरुळी पाहून पुढे जायले. आम्ही वरुळी आमची रस्त्यात नाहीची, मॅडम जरी रस्त्याच्या आता तिकडे खाली- नाहीची. फारिस्टामध्ये आमचा ते रस्ता येतो. फॉरेस्टची मोजणी 2 मिनिटं तुम्ही नंतर बोला. फॉरेस्टची मोजणी करणार आहेत फॉरेस्टची मोजणी करणार आहेत. त्या मॅडमनीच सांगितलं ते फी भरून मोजणी करणार आहेत त्यांच्या गटाची हद्द कायम. त्यावेळी तुम्हाला सगळं क्लिअर होईल. बरोबर? हां. माझा प्रश्न काय होता म्हणजे तुमच्या लक्षात नाही आला, मी तुमच्याबद्दल नाही बोलत. तोपर्यंत तुमचा काय नियम ऐका मी तुमच्याबद्दल बोलतच नाही. हा पॉइंट सर ऐका बरोबर आहे की नाही? माझं 104 आणि 103 हे गट नंबर क्षेत्र बसतंय का तुम्ही? हो. हा? या 2 मिनिटं पुढे या. 104 आणि 101. अरे जे काय रेकॉर्डला ते बस नाही नाही हा रेकॉर्डला मग तुम्ही आता ऑनलाईन मोजलं नाही तर मग तुम्ही क्षेत्र सांगायला पाहिजे आम्हाला. रेकॉर्डला जे आहे तुमचं जे काय क्षेत्र बरोबर रेकॉर्डला तुम्ही ते- मोजलं इथे येऊ, तुम्ही प्रत्यक्षात मोजणी येऊन टाका, मोज. तुम्हाला खुणा दाखवून नाही देऊ नाही आपण. तो विषय तर आहे, आम्ही मोजणी टाकू, तो काही विषय नाही. असं पण नाही. तुम्ही प्रत्यक्षात आले लोकेशन तुम्ही मोजलं, तुम्ही काय म्हणता आम्ही इकडे गडबड होती इकडे म्हणून तो पॉईंट इकडे 10 फूट आपण सरकला. तुमच्या- ऐकून घ्या 1 मिनिट. नंतर एकही पॉईंट सरकला नाही तुमचा. आलं का लक्षात? तुम्ही ज्यानंतर तुमच्या खुणा दाखल कर्मचाऱ्यांनी मग हा पॉईंट सरकला. तुम्ही काय सांगा त्या इकडच्या क्षेत्रात गडबड होती मग आम्ही ती सेट केली. तिकडची बरोबर गडबड की? नव्हतीच काय. आम्ही फक्त खात्री करण्यासाठी ते क्षेत्र मोजलेले आहे. त्या कोणत्याही क्षेत्रात गडबड नाहीये तुम्ही कुठल्याही. क्षेत्र ज्यावेळेस 10 फूट इकडे सरकणार म्हणजे क्षेत्र भरतं की नाही याची तुम्हाला खातरजमा पाहिजेत ना. पूर्ण तुमचं आहे, क्षेत्र खात्री एवढं आहे, एवढं तुम्ही बसतंय. मोजणी टाका मी तुमची. मोजल्याप्रमाणे हा, मोजणी टाका तुम्ही तुमच्या मग खुणा तुम्ही आज दाखवा. इकडे सरकून द्या ना ठीक आहे, शेतकऱ्यामध्ये मॅडम भांडण चालू एक आहे. शेवटचा हा प्रश्न विषय ना. एक शेवटचा. प्रश्न विचारा. मी आता सगळ्यांसाठी बोलत नाही, मी संबंध शेतकऱ्याविषयी बोलतोय. तुम्ही तुमच्या अंगावर ओढू नका. माझं काय म्हणणं आहे, हे काय म्हणता की 10 फूट इकडं सरकला, 15 फूट इकडं सरकला. माझं काय मत आहे, एखाद्याचा शेत रस्ता आहे, तो जर त्याचं वावर जर 10-15 फूट जर इकडे सरकलं तर जाणाऱ्याने कसं जायचं, हा माझा प्रश्न आहे. नाही नाही ते- अहो, आता 1 मिनिट तिथं 10 फूट सरकला त्या क्षेत्रापासून इथपर्यंत यायला त्याचं 1 बिघा क्षेत्र जाणार हा, मग इकडे. माझं तेच म्हणणं आहे, माझं म्हणणं तेच आहे. क्षेत्र जाणार या व्यक्तीचं मग ती 10 कोणी फूट द्यायचं? मुळात ते सरकलं कोणी द्यायचंय? नाही. ते मॅडम कोण मला ऐकून घ्यायचं ते नेमकं. मॅडम तेवढा प्रश्नाचं उत्तर द्या जे फक्त. काय रेकॉर्ड प्रमाणे येईल ते दाखवायला आम्ही बांधिले. तुम्ही असं काही रस्ता गेला तर काय होईल हा प्रश्नाचं उत्तर रस्त्याचा मी नाही विषय देऊ सोडून शकत. आज क्षेत्र जाणार आहे समजा इथं क्षेत्र जाणार आहे म्हणजे उद्या रस्ता जाऊ शकतो ना. क्षेत्र जाते ना 10 फूट सरकलं म्हणजे 1 बिघा क्षेत्र जाते. शेत जातं म्हणजे रस्ता जाऊ शकतो का नाही? हो जाऊ शकतो. मग आता आज आपल्याला समजा मोजणीचा प्रॉब्लेम आहे, हा सरकारी दोष आहे समजा किंवा यंत्रणेचा दोष आपण समजू शकतो, पण उद्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो ना. आज पूर्ण आज तुमच्यावर अन्यायच होतोय ना. आता हा अन्याय झालाय ना. मग अन्यायच होतोय की जे समजा यांचे सर्व्हर आहे यांचा अभ्यास आहे, हे जर 3 वेळेस 3 पॉईंट दाखवत आहे, अजून 4थ्या वेळेस जर तक्रार अर्ज केला 4थाच पॉईंट दाखवतील. मग या असे शेतकरी अन्याय का करतात? शेतकरी कामधंदे सोडून एवढ्याला चक्कर मारीत बसायचे का? आता त्या मॅडम काय म्हणत्या, फॉरेस्टच्या मॅडम, की आमचा डायरेक्ट रस्ता आमच्या हद्दीत आहे, आणि तू दादा काय म्हणतो कुठे गेला तू? ऐका ना तुम्ही, हा, आणि तुझं जे म्हणणं आहे, हां, त्या मॅडम काय म्हणता, जो डांबीर रस्ता आहे तळेगाव फॉरेस्ट मधून गेला त्यांच्याकडे जो नकाशा आहे त्यांनी त्याच्यात पण दाखवलंय. आणि जो आमच्या गाव नकाशा आहे का त्या गाव नकाशामधून पण आहे ना फॉरेस्ट मधूनच रस्ता दाखवताय ना. आज रोजी मला रस्त्याच्या तिकडनं दाखवू राहिले जवळपास. म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे की रस्ता फॉरेस्टमध्ये आणि तुमचं त्या साईडने. अभिलेखवाले म्हणताय का रस्ता हा वावरातून गेलाय माझ्या. आणि आज रोजी जर नकाशाप्रमाणे बघितलं नकाशात पण फॉरेस्टातून आहे आणि याच्यात पण काय म्हणत्या मॅडमकडे जो जे फॉरेस्टचे ज्या मॅडम बोलत आहेत त्या खरं बोलताय. त्या खरं बोलताय. हो त्यांचं 100% खरं आहे. हा ना. हो हे पूर्णपणे आहे ना ही सरकारी यंत्रणा नेमकी कशी आहे काय कळतच नाही. तेच कळत नाही. ते नकाशाप्रमाणे आहे ना पूर्ण म्हणजे नकाशाप्रमाणे काहीच नाही, पूर्ण चुकीचं आहे. आणि तुमचं नेमकं क्षेत्र कुठं दाखवतंय नेमकं? क्षेत्र आहे ना जे आपला आता तुमचं रस्त्याच्या त्या साईडने दाखवतंय का? हो आता दाखवतंय रस्ता म्हणजे आणि आज रोजी तुमचं क्षेत्र कुठे आहे मग? रस्त्याच्या इकडे आहे का? मागं आहे 70 फूट. 70 फूट माग आहे आणि तुमचं क्षेत्र रस्त्याच्या तिकडे दाखवतो. हो
तर मॅडमनी काही बोलायला पाहिजे, मॅडम खुशाला हो ना. बरोबर नाही, मॅडमनी बोलायला पाहिजे तुम्ही व्यवस्थित. फॉरेस्टवाले म्हणताय का ते आमचं आहे आणि हो आम्हाला पण कळतंय ते त्यांचंच आहे, आम्हाला माहिती आहे. कारण त्यांच्याकडे जो नकाशा आहे ना त्या नकाशात पूर्णपणे रस्ता तिकडून दाखवलेला आहे, त्यांच्या नकाशात आहे फॉरेस्टाच्या पण. आणि आमचा जो गाव नकाशा आहे किंवा 7/12 जो नकाशा म्हणतोय का किंवा सर्वे नंबरच्या नकाशात पण तो रस्ता फॉरेस्टातून. पंच 2 मिनिटं या ना तुम्ही गेलाय. सर्वांनी, 2 मिनिटं या फक्त. तर याच्यावर पूर्णपणे योग्य तो निर्णय केला पाहिजे. माझं असं त्यांच्याकडे भूअभिलेखवाली विनंती, अजून पण तुम्ही जर चुकले असाल तर दुरुस्ती करून द्या व्यवस्थित. 3 आणि 4 वेळेस येऊन जर ते असं होतंय तर बघ आता नेमकं काय आहे नेमकं. मग तेच ना, आम्हाला पण मान्य नाही आणि फॉरेस्टवाले पण त्यांना पण मान्य नाही आहे. येवला तालुक्यामधील मुरमी या गावामध्ये मी सध्या आहे व या ठिकाणी जवळपास 10 ते 20 शेतकरी शेती मोजण्यासाठी या ठिकाणी 3ऱ्यांदा ते 4थ्यांदा या ठिकाणी भूमिलेख चे अधिकारी आले असता 3दा ते 4दा मोजणीमध्ये फरक जाणवला. त्यामुळे येथील शेतकरी असमाधानी आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहे. नेमकं काय झालं, तुम्ही एकदा मोजणी केली, 2दा मोजणी केली, आता 3ऱ्यांदा आहे वाटतं ना? चौथ्यांदा आहे मोज चौथ्यांदा आहे. चौथ्यांदा आहे. तर मला एक सांगा, पहिल्यांदा नेमकी काय झालं होतं, दुसऱ्यांदा काय झालं आणि आता काय झालं? प्रत्येक वेळेस थोडा थोडा फरक पडला, दुसरं काही नाही झालं. अच्छा. हा, कधी 5 फुटाचा पडला, कधी 10 फुटाचा पडला, जास्त काही लय नाही. 5 फूट आणि 10 फूट कमी आहे का? कमी जास्त हो राहिलं. नाही 5 फूट किंवा 10 फुटाचा फरक कमी आहे का? आता हे ज्याचं जात आहे त्याला 10 फूट आणि 5 फूट म्हणजे भरपूर झालं ना त्याला. मोबाईल सायलेंट करा. असं ज्याचं जात आहे त्याला 10 आणि 5 फूट भरपूर झालं ना ते. ज्याला मिळेल त्याला काही अडचण नाही ना ते. अच्छा. दादा 2 मिनटं. किती वेळा मोजण झाली? आत्ता यावर्षी 4थी मोजणी. तुम्ही मला फोन केला, नेमका का फोन केला, नेमकं काय कारण? आता वारंवार शासकीय अधिकारी येत आहे, ते निघून जात आहे, सांगताय काय यात बदल होणार नाही बा, पण वारंवार बदल होऊ राहिला. बोला बोला असू द्या, ठीक आहे, बोला. महत्वाची अडचण मध्ये वैती वावर गेले का? वैती वावरामध्ये नाल्यामध्येच इकडे तिकडे चालू आहे का वैती वावर गेले? मला याचं उत्तर पाहिजे. काय मत आहे तुमचं? लोकांचे वैती वावर जात्या, याच्यामध्ये वावर गेलं का वैती वावर गेलं का त्यांचं? नाही गेलं का? विचारा ना तुम्ही. बरं. वैती वावर गेलंय का? विषय असा आहे महत्त्वाचा, ज्यावेळेस 2008 साली पहिली मोजण झाली त्यावेळेस ती मॅन्युअली मोजण होती. त्यावेळेस काही तंत्रज्ञानाचा पूर्ण अभाव होता. त्या टायमात ती मोजून होल्या गेली, ज्या हद्दी खुणा दाखवल्या त्यावेळेस लोकांनी मान्य केल्या. त्यावेळेस वादविवाद एकदम कमी होते, सामंजस्यपणा जास्त होता. त्यानंतर तंत्रज्ञान वाढत चाललं. आता ह्या वर्षी याच वर्षामध्ये 2026 ही 4थ्यांदा मोजण आली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने 4 वेळेस मोजून दाखवली. थोडासा पहिल्यांदा चुकामध्ये झालं, थोडासा प्रॉब्लेम झाला, असं काही नाही. त्यांनी मान्य केलं सरकारी अधिकारी, आमच्याकडून थोडी चूक झाली, तांत्रिक चूक झाली. त्याच्यानंतर चूक जर म्हणली तर एकदा 2दा 4 वेळा चूक. 4 वेळेस मोजून त्यावेळी तिन्ही पण वेळेस पॉईंट काही जास्त बदलले नाही, थोडासा 1-2-4 फुटाचा बदल आहे. आजची जी शेवटची मोजून झाली, जी मॅडम स्वतः आल्या, ती फक्त एका पॉईंटसाठी आल्या होत्या. काल ते जास्त मोठा वाद होता, त्यासाठी ते स्वतः आल्या होत्या. तिने बघितलं तो जो मुख्य मॅडम होते ते. मुख्य मॅडम तो आता जो तंत्रज्ञानाचा अभावामुळे झाला तो पॉईंट होता. पहिल्या ज्या मोजणी झालेल्या आता प्रत तयार होऊन गेलेल्या आहेत, जुने शासकीय अधिकाऱ्यांच्या सही वगैरे सगळ्या गोष्टी त्या रेकॉर्ड लागले गेले, त्याच्यात तर काही बदल करता येणार नाही. मग आता जो होईल बदल तो नव्यामध्ये होईल, म्हणून त्या स्वरूपात त्या आल्या. जेवढं त्यांना वाटलं तिने तेवढा बदल केला. पण माझं काय मत आहे, आता विषय काय झाला, फॉरेस्टच्या मॅडम काय म्हणत्या का रस्ता आमच्या फॉरेस्टमधून गेलाय. आजही आमचा तो जो दादा आहे त्या दादाचं नाव काय? गाव नकाशा अमोल म्हणतो की आता जर शासकीय पद्धतीने जर थोडासा अभ्यास केला, आजही जर गाव नकाशा बघितला आमचा आला, जो जुना आजही बी रेकॉर्डला आहे, तो रस्ता तिथून नाहीच आहे. त्या रस्त्याची दिशाच वेगळीकडे नाही, नकाशामध्ये धडधडी दाखवतो. आता आज रोजी तिथं आहे तो रस्ता दिसतो डोळ्यांनी, पण आज तिथे रेकॉर्ड तिथे नाही आहे. जर अभ्यास केला बघितला तर कदाचित त्यांनी रेकॉर्ड दाखवलं, ते रेकॉर्ड निसर आहे तिथं. म्हणजे सुरुवातीला ज्या रेकॉर्डला जो होता रस्ता तो तिथं नव्हता. असं म्हणजे आजची जी आपण मोजण म्हणतोय का सरकारी अधिकाऱ्यावरती दाब देतोय, तो हे काय एवढं चुकीचं नाही आहे. पहिल्या जो मोजण झाल्या त्या तंत्रज्ञानाच्या अभावामुळे झाल्या, काही गोष्टी पॉईंट झाले फिक्स. इथं म्हणतात 10-15 फूट अंतर दाखवतो. नाही एवढं नाही, फक्त आता पहिले आणि आताची जास्तीत जास्त हायेस्ट 10 फूट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. असं 15 खूप झालं, 10 फूट नाहीच आहे, पण आपण हायेस्ट पकडलं, हायेस्ट मार्किंग. नाही मला शंका कोणती, फक्त फॉरेस्टवाले काय म्हणत्या? एक जस्ट पॉईंट इथे वाटतं, तुम्ही कॅमेरा घ्या, तो दगड पडले काय भावड्या साईडला वगैरे, तो दगड पडलेला आहे का तिथे एक पॉईंट आला होता, त्याच्या थोडा अपोजिट साईडला खालच्या त्या गावच्या कोपऱ्याला एक पॉईंट गेला आहे. तेवढं थोडंफार होतच मार्किंगमध्ये अशा गोष्टी. 2 मिनटं तुम्ही.
तुम्ही काय म्हणता की 10 फूट 15 फुटाचं अंतर पडलेलं आहे, हे खरं आहे का? हो हे खरं आहे. तुम्ही ऑन कॅमेरा घ्या. मी तुम्हाला पहिले सोन्याचे दगड आहे, आत्ताचे नवीन दगड ठेवले, ते तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवून देईल मी. मग माझं म्हणणं तेच आहे, त्यांना खूपच राग आला त्याचा. मी काय म्हटलो, आता तुमचं घडीवर उदाहरण द्या सोडून, तुमचं ऐका तुमच्या मोजणीचं उदाहरण द्या सोडून. समजा 2 शेत आहे आणि मध्ये बांध आहे, आणि बांधावरून 8 फुटी रस्ता आहे. समजा उद्या जर 15 फूट किंवा 10 फूट जर ते इकडे जर सरकलं, आता 2 मिनिटं इकडे 15 फूट किंवा 10 फूट जर इकडे सरकलं, उद्या ते रस्ता त्याचा बंद होईल ना. बंद होईल, नवीन करावं लागेल. खरं आहे का नाही? खरं आहे. असा विषय. आणि तुम्हाला जर शंका असेल, बाकीच्यांना शंका असेल, ऑन कॅमेरा चालला मी तुम्हाला 10 फुटाचा नक्की डिफरंट दाखवून देईल, टेप लावून दाखवून देईल. आणि ते फॉरेस्टवाल्याचा काय विषय होता त्या दादाचा, तो म्हणे 70 फूट. फॉरेस्टवाल्यांचा विषय असा आहे, जो शेतकरी अमोल शिवाजी शिंदे त्याचे पूर्वजांपासून जी शेती करताय ती शेती आज जागेवरती आहे. पूर्वज ज्यावेळेस शेती करत होते त्यावेळेस शेतीच्या बाहेरून तो फॉरेस्टमध्ये रस्ता होता, आज पण तो त्यांच्या शेतीच्या बाहेरूनच आहे. पण भूमी अभिलेखवाल्यांनी काय केलंय का, रस्त्याच्या अलीकडून शेती होती तर त्यांची पलीकडून दाखवली, पॉईंट दाखवलं. बापरे. एवढा विषय आहे ना. त्यावेळेस ज्या फॉरेस्टच्या मॅडम आहे त्या म्हणता हा रस्ता आमच्या हद्दीत आहे, आम्हाला जसं आठवतं तसं दिसतो त्यांच्या हद्दीत, पण मग आज रोजी मोजण केल्यानंतर तो तिकून पलीकडून पॉईंट गेलाय. तो रस्ता त्या मुलाकडे दाखवता का मग? रस्ता मुलाच्या हद्दीत दाखवताय आणि ते फॉरेस्टवाले म्हणतात रस्ता आमचा आहे. म्हणताय आमचा आहे, आणि वन विभागवाले म्हणताय शेतकऱ्यांचा आहे. आणि त्याच्यामुळे या दोघांच्या वादामध्ये शेतकऱ्याला समजा ना का मी फॉरेस्ट आता मध्ये तुम्ही म्हणता असं बरं का, किंवा 2 फूट किंवा जास्त अंतर नाही, मग आता रस्ता तो म्हणतो आमचा आहे आणि फॉरेस्टवाला म्हणतो आमचा आहे, हे कसं असं? नाही, याच्या गोष्टी असं आहे, तुम्हाला जे बोललो ना मी, जे आपण जे रेकॉर्डला जे महत्व आहे, आपल्या तोंडीला महत्व नाही, रेकॉर्डला महत्व आहे. रेकॉर्डला जे बघितलं तिथं आपण जेव्हा समोर जाऊन बघतो, तिथं अधिकारी वर्ग समजा आपण रेकॉर्ड बघतो, ते त्याप्रमाणे आहे, ते त्याप्रमाणे दाखवणार. ते काय कोणी आपले नातेवाईक नाही आले बा दाखवले, आता तिने दाखवलं, हद्द दाखवली म्हणून म्हटली नाही तुझं वावर नाही, ती तुझं वावर तिथपर्यंत, असं ते दाखवत आहे. अच्छा, असा विषय येतो. आणि राहिला विषय इकडल्या पॉईंटचा इकडल्या जे तंत्रज्ञानाच्या अभावामुळे काही गोष्टी झालेल्या होत्या, घडलेल्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा फेरबदल झालाय. माझा काय विषय तंत्रज्ञानाचा अभावामुळे झालाय म्हणता, तर मग 3 वेळेस 10-10 फुटाचा का फरक पडतोय? यांची जर शंका असेल, आपण तिघं पण ऑन कॅमेरा चाला, आपण मी 10 फूट टेपनं मोजून देईल, नाही मोजलं भरलं तर मग आपल्याला 101 आणि 102चा आम्ही लगत धारक आम्ही आहे. 1 मिनिट, लगत क्षेत्रधारक आम्ही. आमचा अजून एकही तिथं तक्रार अर्ज त्या ऑफिसला आमचा गेलेला, मी माझं सांगतो, माझा एकही तक्रार अर्ज त्या ऑफिसला गेलेला नाही. वैयक्तिक जे होतं ते मान्य, काय अडचण नाही आपल्याला. वैयक्तिक मला मान्य आहे, हा मला मान्य आहे, त्या गोष्टीचं जे आहे ते आहे. मग इतराला नसं असं तो तेच त्याचा प्रश्न असतो. माझी वैयक्तिक कुणी तक्रार नाही आजपर्यंतची, मी स्वतःच माझा तक्रार आज त्या ऑफिसला एकही नाही. ओके, धन्यवाद तुमचा. फक्त येऊन ज्या खुणा दाखवल्या त्या बरोबर आहे का एवढेच खात्री करायला पाठवलं होतं. आणि आज रोजी हे बाकीच्या लोकांनी तक्रार केली, प्रांत साहेबांकडे गेले, सगळे झाले, म्हणून आम्हाला इथं परत तारीख लावून आम्ही पुन्हा खात्री केली ही. तर वरून मोजल्यामुळं तो पॉईंट तिथं बरोबर बसलेला आहे. तो पॉईंट मान्य आहे की नाही तेवढं सांगा तुम्ही आता तिथला. 110 वाल्यांना मान्य नाही. ठीक आहे, आता तुम्ही निमतानाच करावं. आपण पूर्ण शिवाराची खात्री करून ते केलेलं आहे. सगळे टिपणं क्षेत्र सगळ्यांचं खात्री करून तुमचा नाला सुद्धा बरोबर बसतोय आज रोजी. आता गाव मॅडम, 1 मिनिट मॅडम, ऐका बरं का, तुमच्या तक्रार केली समजा त्यांच्या पॉईंटवरून, मग आता त्यांना शीट प्राप्त झाली ती अगदी बरोबर आहे का तुमच्या पाहिलं? कुठल्याही प्रकारचा डिफरन्स, जे पॉईंट दाखवले त्याप्रमाणे प्रत तयार होते. मॅडम आता एक प्रश्न माझा असा आहे का, आपण ऑफिसमध्ये आम्हाला उत्तर दिलंय की जी 110ची मोजण झाली 2008 साली ती बरोबर आहे, तुम्ही तिचा अभ्यास केला आहे. 109ची मोजण झाली आहे 2017 मध्ये, तुम्ही ते ऑफिसमध्ये बसून बोलले का ती पण बरोबर झाली, आणि आम्ही 102ची आणि 101ची केली ती पण बरोबर आहे. तर ऑफिसमध्ये बसून बोलले का सगळ्या तिन्ही बरोबर आहे, मग आज 15 फूट पॉईंट का सरकतोय? तुमचं ते आणि दोन्ही तर खाते केलेलीच होती आपण. नाही आज तुम्ही ऑफिसमध्ये बोलले का तिन्ही मोजणी बरोबर आले, आम्ही अभ्यास केला आहे, आणि आज तो पॉईंट 10 फूट का 15 फूट का सरकतोय? सरकलाय, दाखवून देतो तुम्हाला, ऑन कॅमेरा दाखवून देतोय. दादा तुमचा सरकला हाच तुमचा मुद्दा होता पहिल्यापासून. अजून तो आमच्या मला तुमचं तेच म्हणणं होतं, आलं होतं म्हणून तर आम्ही खात्री करून दाखवलं ना. आता तुमचा प्रश्न सॉल्व्ह करायला चालू की तुम्ही आता हे पूर्वी का झालं, आता ते चुकलंच आहे. नाही ऐका ना, त्याच्या पुढे 1 मिनिट माझं ऐका का, तुम्ही म्हणताय आज सरकले, आमची खात्री करायला आली, पण आमच्या म्हणण्यानुसार ज्या 110 आणि 109च्या मोजणीच्या वेळेस जो पॉईंट दाखवलाय ना तो अजून वरती राहिलाय 5 फूट.
तो अजून 5 फूट खालीचे. म्हणजे आमचं त्या पॉईंट ज्या म्हणजे तुमचेच अधिकारी होते 2008 साली पण 2017 साली पण, आणि त्यांनी जो पॉईंट दाखवला आहे दोन्ही मोजणीवाल्यांना 109चे शेतकरी हे 110चे शेतकरी आम्ही, यांनी मोजण भरली तोच पॉईंट दाखवला, आम्ही मोजण भरली तोच पॉईंट दाखवला. त्याच्यात ते समाधानी होते आणि आम्ही समाधानी होतो. तर आज तुम्ही तो पॉईंट 101 का 102च्या गटानुसार तुम्ही मोजणीला आले, तो पॉईंट सरकून दिला. म्हणजे दोघांत आमचे वाद झाले का ते म्हणते आम्ही इथपर्यंत आलो, आम्ही म्हणतो तिथपर्यंत होतो. म्हणजे असं का होतं आहे? आता 3 वेळेस मोजणी केले तुमचे. पहिल्यांदा जे नांदुरशेखर साहेब आले ते म्हणता की हा पॉईंट देव जरी आले तरी बदलू शकत नाही. त्याच्यानंतर जे तुमचे अधिकारी, आता यांचं नाव माहीत नाही मला, त्यांनी आले, वाघ साहेब आले, त्यांनी 15 फूट 15 फूट सरकावला. त्याच्यानंतर तुम्ही आले पुन्हा 10 फूट सरकला. जे आले होते ते नांदुरशेखरने दाखवलेले पॉईंट जे मशीनवर आहे ते बरोबर आहे का एवढं चेक त्यांनी काय मोजणी करून परत नाही केली. आम्ही आलो तेव्हा मोजणी केली. त्यांनी 110ची मोजण करूनच दाखवला होता ना. 110ची मोजण करून दाखवलं. म्हणजे क्लिअर झाली असतील. तुम्ही तुम्ही फक्त म्हणता एकच बांध त्यांनी क्लिअर करा. नाही आता तुम्ही त्या दिवशी म्हणत होते मोजणी बरोबर आहे. हा पॉईंट तिथं असून समजा एकरा लाखला तिथं असताना यांचं क्षेत्र भरतच होतं ना. आज इकडे येऊन यांचं क्षेत्र भरतच. मग हा पॉईंट कसं काय तेव्हा तुम्ही मला एक सांगा. तेव्हा यांचं क्षेत्र भरत होतं. आता हा पॉईंट इकडे सरकून यांचं क्षेत्र मग वाढलं. मग हे क्षेत्र वाढायला पाहिजे ना. हे म्हणतात आता तेवढेच आहे. मॅडम काय बोलल्या, पहिल्यांदा पॉईंट दाखवलं तेव्हा यांचं क्षेत्र भरत होतं. समजा मी तुम्हाला परत सांगते, टिपण आणि फाळणी नकाशाच्या आधारे आपण खुणा दाखवतो. त्याच्यात जे काही क्षेत्र असेल ते तुम्ही परत सगळं पूर्ण रेकॉर्ड काढा, अभ्यास करून घ्या तुम्ही स्वतः. आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः खात्री करा त्याची. हो मॅडम, शेतकरी शिकले किती 10वी 12वी त्याचे इथपर्यंत सर्वपर्यंत त्यांचा अभ्यास नाही ना. आमचं नाही आमच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे, आम्ही अडणी धरा तुम्ही का पहिल्यांदा जर तुम्ही इथं दाखवताय, दुसऱ्यांदा 10 फूट जातायत, तिसऱ्या वेळेस पुन्हा 10 फूट सरकताय. मग आमचं असं म्हणणं आहे काहून चौथ्यांदा जर तक्रार केली आम्ही तर तेव्हा तुम्ही आमच्या पॉईंट बरोबर असेल. कारण दरवेळेस दर मोजणीला तुमचा 10 फूट सरक. आता याच्यात बदल होणार नाही कारण आम्ही असं दरवेळेस तुमचे अधिकारी सांगताय. असं हा शब्द हे वाक्य ऐका ना, हे वाक्य दरवेळेस तुमचे अधिकारी सांगताय आता नाही सरकणार, आले का सरकतोच, आता नाही सरकणार, आले का सरकतोच. असं का होतं मग? ती मोजणी मॅडम पूर्ववत करायला काय करला मान्य सगळ्या मग काय करणार. आणि मॅडम तिकडे जातो मी स्वतः एकच शेतकरी, मला माझ्या डाग अन्याय होऊ राहिला. मी रस्त्यात तिकडून जाऊ राहिलो 70 फूट माझ्या वावराच्या तिकडे माल लुटून देऊ राहिले जवळपास. मग त्याचं काय करायचं? ते माझं नाहीच आहे आणि फॉरेस्टचं आहे ते मॅडम मान्य करायला तयार आहे. तेव्हा मॅडम इकडे आहो 2 मिनिटं. त्यांचा नकाशा मोजणी केलेला तो नकाशा मग हेच ना आपण त्यांच्या याच्यातून दाखवतोय. सर मला कशात रस्त्याच्या मी इकड नाही रस्त्यात तिकडनं कशाला दाखवताय? शेतकऱ्यांचं एकच अन्याय कशाला करू राहिले तुम्ही? आम्ही इकडे द्यायला तयार आहे. नाही देते ना. मोजणी केलेली ते मोजणी अहो पण तरी आम्हाला तुम्ही तिकडं आमच्या ऐका त्याच्यात मॅडम आमच्या ऐका हो मॅडम एक शब्द ऐका ना. माझ्या उतार्याला खराबा नाही त्याच्यात, मी परत खराब येताही चाललोय. म्हणजे एक मिनिट साहेब, जो पॉईंट तुम्ही दाखवलाय पहिला तो या बांधाचा पण दाखवतो आणि या बांधाचा पण दाखवतो. ऐकून घ्या ते काय 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 या बांधाचं पुढे कोणत्या खालची चौफुली याची नाही ती त्याची वरून आता जो दाखवला तो अशा बांधाचा आहे का अशा बांधाचा आहे? चौफुलीचे ना ते त्यांचं म्हणणं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण या दोन्ही बांधांची दिशा तो पॉईंट दाखवतो. नाही नाही ती नाही ती मी तुम्हाला मोक्ष ती चौफुली नाही, तिला बांधाची चौफुली तुम्ही त्याच्यावर धरू नका. त्या बांधाची चौफुली तुम्ही त्याच्यावर धरू नका. एक बाईट द्या ना. घेतली ना आता तुम्ही एवढी म्हणजे आता आम्हाला कळू द्या ना. तुमची घ्या. थोडं बाकीचे मेंबर थोडे बाजूला दादा तुम्ही फ्रंटला समोर या सगळ्यांनी. सांगा तुम्ही फोन इकडे. हळू लागतं बरं केलं.
स्थिर पण नाही करायचं, वर उचलायचं थोडं. मागे थोडं मागे घे तिकडे. ठेव घे दगड तिकडे. 2 मिनिटं. दुसरा घे घे रे विषय. पॉईंट घेऊन टाका. आधी दिलं का रे? हा दिलं. कोणतं आहे? पहिला आहे तो एक ढवळा. ढवळा, तो सुरुवातीचा आहे. सगळ्यात पहिले स्टार्टिंगचा आहे. त्याच्यानंतरचा कुठं होता रे? तो ढवळा अगोदर वर होता, आता इकडे खाली आला. नाही, अजून एक होता. कुठे कुठं होता? आता इथं अगोदर ढवळा पुढं होता. तो ढवळा पहिला आहे तो, बरं का. 2 नंबर इकडे कुठं होता? ठेवतो तो खाली पडला. तारेली खेटून कोणतरी काढून नाही तारेली खेटून आता हा ना, एवढं वरवत डायरेक्ट काढून येईल कोणतरी. कुठं बरं खाली 2-4 फुटाचं अंतर आहे हो. प्रत्येक मोजणीला 5-7 फूट होतं. सरकणार नाही, नसतं लढेल ते चांगली ठोकून दिली. हा का? आमचं ते अंतर किती, अर्ध्या पाऊण किलोमीटरचं अंतर इडून तिडून त्या क्षेत्रात. हा. इडून तिडून तेवढं कमी होतं ना ते. मधून जायला लागेल. वरतून तर गेले ना. वरतून जा, इकडून काटा इकडं. अंतर किती